तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर 100 वेट लॉस रेसिपीचं चॅलेंज सुरू आहे आणि सर्व रेसिपी वेट लॉस रेसिपी आहेत. वजन कमी करण्यास खूप मदत करतात, खूप हेल्दी आहेत, झटपट बनवून तयार होतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा पाठ त्यातलाच आहे. चला मग उशीर न करता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात पहिलं तर आपल्याला इथं लागणार आहेत काही भाज्या, ज्याच्यामध्ये मी घेतलेला आहे इथं गाजर, शिमला मिरची, बीन्स, पत्तागोबी आणि कांदा. सोबतच 1 वाटी अंकुरित मूग किंवा भिजवलेले मूग आणि अर्ध्या वाटीला थोडासा कमी गव्हाचा दलिया. लगेच आपल्याला रेसिपी बनवायला घ्यायची आहे. गॅसवर ठेवायचा आहे कुकर आणि ही रेसिपी आपल्याला कुकरमध्येच बनवायची आहे. कुकरमध्ये आता आपल्याला चमचाभर तेल घालून घ्यायचे. तर कुकरमध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेच तेलामध्ये चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे घालून घ्यायचे. हवा असेल तर तुम्हाला फोडणीला लसूण घालायचं असेल तरी घालू शकता, अद्रक लसूण. तर मी फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी घातलेली आहे. जिऱ्या मोहरीची फोडणी छान तयार झाली की लगेचच आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या भाज्या इथं ॲड करायच्यात, ज्याच्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे मी सगळ्यात अगोदर घालून घेतले, जे बारीकसर कट केलेले होते. मिनिटभर कांदा परतून घेतला आणि नंतर बाकीच्या भाज्या ॲड केल्या, ज्याच्यामध्ये गाजर, बीन्स, शिमला मिरची अशा सर्व भाज्या घेतलेल्या होत्या आणि टोमॅटो. आता या भाज्या घातल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच जे मूग घेतलेले होते, परत आपल्याला जी खिचडी करायची आहे ना त्याच्यासाठी मूग आणि दलिया घेतलेला होता, तो मूग दलिया आपल्याला इथं या भाज्यात घालून घ्यायचा आहे आणि सोबतच लगेच आपल्याला काही पावडर मसाले घालून घ्यायचेत. आता या भाज्या मी पहिल्यांदी 1-2 मिनिट छान परतून घेतल्या. परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता घालून घेत आहे चवीनुसार मीठ. सोबतच आता या खिचडीमध्ये ना तुम्हाला हवं तसं मसाले ॲड करू शकता, पण मी सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवत आहे, खायला भारी लागते. अर्धा चमचा मी इथं आपला कांदा लसूण मसाला घातला, लाल तिखट घातलं, हळद पावडर घातली आणि चमचाभर धना जिरा पावडर घातली आणि लगेचच ते मूग आणि दलिया घालून इथं सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. या पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र घातल्यानंतर काय होतं, मसाला जो आहे तो मुगाला वगैरे व्यवस्थित लागतो. तरी तर छान एक वेळेस या सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. नंतर चवीनुसार पाणी घालून घेतलं. तर आपल्या अर्ध्या वाटीलाही कमी दलिया होता, म्हणून आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि सोबतच मूग 1 वाटी आहे. तर या पद्धतीने 1 वाटी मुगासाठी पाणी, म्हणजे भाज्या आणि मूग त्या शिजतील, म्हणजे पूर्ण आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. सोबतच इथं कुकरला झाकण लावलं आणि कुकरच्या मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढल्या. हलकं कुकर थंड केलं आणि लगेचच मस्त हेल्दी, टेस्टी आणि वेट लॉस करण्यासाठी किंवा डाएट स्पेशल खिचडी तयार झाली आहे. खिचडी म्हणा किंवा मसाला दलिया म्हणा, 1 नंबर लागतो. खूप हेल्दी आहे, खूप न्यूट्रिशन आहे त्याच्यात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ही रेसिपी 100% सामील करू शकता आणि वेट लॉसमध्ये रिझल्ट तर खूप पटकन यायला सुरुवात होतात. ज्यावेळेस आपण एका वेळेला जरी अशी खिचडी खाल्ली ना, त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच संध्याकाळच्या जेवणात बनवू शकता किंवा सकाळच्या बनवू शकता. पोटभरणीची रेसिपी आहे, बनवायला सोपी आहे, झटपट बनवून तयार होते. तुम्हीही तुमच्या डाएटमध्ये ही रेसिपी नक्की सामील करून घ्या. रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. परत भेटू अशाच